अगस्ती ऋषी मुनीच्या कृपा प्रसादातून आलेला योग, साधवी सत्पुरुष संत महात्मे, तसे जमलेले बालवृद्ध बालमित्र, आज एका महात्म्याच्या निमित्तानं आज आपल्या जीवनात एक ज्ञानाची ज्योत तयार झाली. आपण त्याच्यामध्ये जन्म घेतला. भारतात बरेच हिरे जन्माला आले, पण काही गारगुटीच्या किमतीमध्ये गेले. ईश्वरानं आपल्याला हे जड आणि चैतन्य त्याच्यातून ही बाहुली आपल्याला तयार केली. या बाहुलीतूनच जे काही म्हणजे खरोखर भुसामधून रास तयार करायची आपली किमी आहे. म्हणून आता सावित्रीबाई फुले 9 वर्षाचं वय, तेवढ्या ह्याच्यामध्ये एवढं त्या ठिकाणी सामर्थ्य, धैर्य आणि निश्चयाचं बळ होतं. बरेचसे लोक आता नाव ठेवू लागले, काय करायचंय, कुणाचा देव, कुणाचा धर्म, कुणाचं राजकारण. अरे तुम्ही कच्चे आहेत, कच्चे. आज त्यांनी तेवढं हे केलं तरी पण निश्चय केला आणि तुमच्या आमच्या सगळ्याला अंधारातून, दुःखातून, अडचणीतून आज आणलं. आज त्यांना घालायला कपडे नव्हते, खायला भाकरी नव्हती, पायात चप्पल नव्हता. एवढं असून आई वडिलाला, ज्याला परमार्थ मार्गामध्ये तितिक्षा म्हणतात, क्षुधा, त्रषा, शीत, उष्ण, सुख, दुःख, हे सगळं त्यांनी सहन करायची एक आपल्याकडं शक्ती लागते. आपल्या घरी गरिबी असली, आपण आई वडिलाला त्रास द्यायचा नाही. हे काही घर बांधून राहणार नाही, दुपारची सावली आहे अशा ह्याच्यामध्ये माऊली, आज सावित्रीबाई फुले, आज जे जे म्हणजे खरोखरच म्हणजे महात्मा जन्माला आले, त्यांनी कुठं घर बांधले, त्यांची काही प्रतिष्ठा, मान काय नाही. म्हणून आपण सुद्धा जर त्यांच्या मार्गाने गेलो, आपण त्यांच्या भांडवलावर पोट भरण्याचे धंदे काढले, सोंग आणण्याचे धंदे काढले, तरी पण आपण त्यांच्यासारखं आचरण करावं आणि त्याच पदाला जावं. देव होण्याचं सामर्थ्य, आपण देव हुडकू लागलो, पण आपण देव आहेत. सत्वगुणानं सात्विक वागलं तर आपण देव आहेत. राजविलासात हे केलं तर रजोगुणी आहे. तमोगुणी म्हणल्यानंतर त्याचं नावच घेऊ नये. म्हणून हे 3 त्या ठिकाणी भाग आहेत. हे लहान लहान मुलं आहेत. आज ह्यांना सगळं कळतंय तरी पण काही गोष्टी अनावर आहेत. घरामध्ये खाऊन येते खातात, पिऊन येते पेतात, बोलून येते बोलतात. यांना आता सगळं कळतंय, पण हे बदमाश ऐकत नाही, कारण त्यांना त्याचीच आवड आहे. म्हणून अशी लेकरं, यांना जर चांगलं जर खत पाणी घातलं, काय म्हणून ज्ञानेश्वर जन्माला यायचे नाही, हेच आहे यांचं भविष्य कुणाला कळत नाही. काय म्हणून सावित्री फुले येणार नाही. म्हणून या याच्यामध्ये आपण फक्त ऐका आणि वागायला शिका. आधी केले मग सांगितले, बोले तैसा चाले तयाची वंदावी पावले. एवढं मात्र जगात हरवलेलं आहे. त्याच्याकरता आपण सावध राहा, दुसऱ्याचा विचार नाही. माऊलीने तर सांगितलं, मुलगी असो या मुलगा असो, दोघांना सारखा हक्क आहे. या हक्कानं हे लेकरं तयार करणं हे काही साधी गोष्ट नाही. याच्यामध्ये कुणी सावित्री फुले येणार, पुन्हा त्या ठिकाणी माऊली येणार, तुकाराम महाराज येणार. आज वारकरी